तर चला मॅचला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कमध्ये षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी फ्रंटलाईन बॉलर बेहलेचा नक्कीच आपल्याला बॉबी पाहायला मिळेल. व्यावसायिक स्तरावरती देखील जबरदस्त कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. अंपायरचा ग्रीन सिग्नल 8:54 पहिला बॉल पडतोय या मॅचचा. पहिलाच बॉल रिव्हर्स अस्त्र बाहेर काढला होता. संपर्क तितका खास काही झाला नाहीये. चौकार खरतर मारण्यासाठी खरतर चर्चेत आहे अतुल भोईर. यंदाच्या हंगामामध्ये 5 बॉल 5, 6 बॉल 6चा देखील विक्रम त्याच्या नावावरती राहिलाय ज्याने चौकार लगावले. त्यामुळे चर्चेत राहिलेलं नाव आहे. पहिला बॉल डॉट आलाय. शांतता सध्या क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. अतुल भोईर सारख्या एका नामांकित क्रिकेटपटूला सध्या शांत ठेवलं मैदानामध्ये. बॉबी आहे गोलंदाजी मार्कवरती फार सुंदर गोलंदाजी करतोय. फ्रंटलाईन बॉलर म्हणून नेहमीच वापर केला जातो वेहेले संघाच्या माध्यमातून या गोलंदाजाचा. आणि गावदेवी क्रिकेट संघ वेहेलेसाठी पहिलं षटक नेहमीच तो हातात असतो. पण अतुल भोईर काही केल्यास शांत राहणार नाहीये. त्यानं पाठवलंय बॉलला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतुल भोईरचा तडाखा चौकार. मधूनच पाठवला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेग फाईन लेगच्या अगदी मधोमध बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. सुंदर फटका होता. हुक केला गेला. बॉल आला मागे. 4 धावा मिळाल्या. अतुल भोईरचा बॅटमधून आला चौकार. ऑन साइडला स्वीप करायचा होता. नो कॉन्टॅक्ट. फार सुंदर गोलंदाजी करतोय बॉबी देखील. हम किसी से कम नाही दाखवत असताना सध्या अतुलला तो शांत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या विरोधामध्ये जरूर एक चौकार आलाय पण त्यानंतर देखील आपण पाहतोय डॉट बॉल तो हाताळतोय. अचूक टप्पा भेदक मारा आणि व्यावसायिक स्तरावरती देखील दर्जेदार गोलंदाजी त्याची आपण पाहत असतो. यावेळेस बॉल हवेमध्ये मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफच्या बाहेर. 6 की 4 पंचांचा अधिकृत इशारा आला. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं या मॅच मधला पहिला दर्जेदार षटका ठोकलाय एबी अतुल भोईरनं. यावेळेस देखील फटका चांगला खेळलाय. मिड ऑनच्या डोक्यावरनं खेळायचा होता. फिल्डर तिकडे पाठमोरे धावतायत. बॉल काही थांबायचं नाव घेणार नाहीये. हा बॉल देखील निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक शानदार दर्जेदार असरदार चौकार. षटक क्रमांक पहिल्या पूर्ण एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहत आहोत 2 चौकार एका षटकाराच्या मदतीनं 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 14 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. फार चांगली बॅटिंग सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिल्या 3 चेंडू बॉबीच्या नावावरती राहिले आणि 3 अतुल भोईरच्या नावावरती. एक आपण पाहिला लॉंग लेगच्या बाहेर चौकार आला. त्यानंतर षटकार आपण पाहिला तो लॉंग ऑफच्या पलीकडे आणि त्यानंतर लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 4 धावा देखील अंकित केल्या. 3 चेंडू तर बॉबीच्या नावावरती. 3 चेंडू अतुल भोईरच्या नावावरती. बॅटल संपलं पहिल्या ओव्हरमधलं. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवरती अनिकेत मुकादमला आपण पाहणार आहोत. अनिकेत होतं गोलंदाजी मार्कवर. ओव्हर नंबर 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. P2 आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर.
आणि 3 फिल्डर सहित आता या षटकाची होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवरती सध्याच्या घडीला फिरकी विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धू पाटील यांना तुम्ही पाहाल. मकर संक्रांत चषकाची स्पर्धा आठवते आजही काय तंत्रशुद्ध फलंदाजी केली होती या पठ्ठ्यानं. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउटून पुढे खेळण्याचा प्रयत्न. समोर फिल्डर आहेत, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. येस डेफिनेटली ऍक्सिडेंट होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये बिग विकेट डाऊन. मोठा धक्का लागलाय. या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट सिद्धू पाटील. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये प्रणित पाटीलला तुम्ही पाहतात. हा देखील महत्त्वपूर्ण खेळाडू यंदाच्या हंगामामध्ये त्यानं देखील इम्प्रेस केलंय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना पहिल्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात सिद्धू पाटील बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीवरती ऑनलाईन प्रेक्षकांची गर्दी वाढली आहे, कारण 2 दादा संघ आणि 2 दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत खेळण्यासाठी. पहिल्या बॉलमध्ये 14 आला, त्यानंतर सिद्धू पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आले. रनआउटच्या स्वरूपात ते बाद झाले. न्यू पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आता प्रणित पाटील. फटका चांगला आहे, बट तिथे फिल्डर तैनात आहेत. गॅपमध्ये खेळायचा होता. फटका फसलाय. शॉट पॉइंटला झेल टिपलाय. विकेटचं पतन आल्या पावली मैदानाच्या बाहेर चाललाय. बॅटर प्रणित बॅक टू द डगआउट. येस, नवीन फलंदाज कपिल पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. हा देखील महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. ट्रम्प कार्डची भूमिका नेहमीच तो साकारत असतो आणि जेव्हा जेव्हा ऐन मोक्याच्या क्षणाला चांगल्या फटक्यांची गरज असते तेव्हा त्याला इन्व्हाइट केले जात आहे. आज फार लवकर संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करून दाखवावं लागेल मैदानामध्ये कपिल पाटीलला देखील. अनिकेत फार सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट, एक सांघिक यश, एक झेलबाद स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. सरळ बॅटनं लॉफ करायचा होता, बॅट ड्रिल करून दाखवतोय कपिल देखील. ओव्हर द लॉंग ऑफ फटका एक्झिक्यूट करायचा होता. नो कॉन्टॅक्ट, संपर्क कोणत्याही प्रकारचा झाला नाहीये. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. पहिला 3 बॉलवरती वर्चस्व निर्माण करतोय अनिकेत मुकादम. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. फटका तिथे देखील फसतोय, पण फिल्डर तैनात आहेत. मागे डायरेक्ट हिट. फलंदाज होतोय बाद. या मॅचची सगळ्यात मोठी विकेट. मोठा मासा गळा लागलाय. होत्याचं नव्हतं झालंय. कॅच तर तिथे पकडली होती, पण बॅटची संपर्क झाला नव्हता. अतुल भोईर भरपूर पुढे निघाला होता. मागे येण्यामध्ये यशस्वी ठरलाय. रनआउटच्या स्वरूपात मोठा धक्का. सुरुवात ज्या फलंदाजानं करून दिली, दुर्दैवीरित्या तो मैदानाच्या देखील बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता कपिलवरती जबाबदारी वाढलेली आहे. वाढलेली जबाबदारी खांद्यावरती कुठेतरी ओझं टाकतेय. ते ओझं त्याला पेलायचं आहे. संघाचं आव्हान आहे, संघाची जबाबदारी आहे. आणि आता त्याच्या समोर अनिकेत मुकादम नावाचं हे वादळ घोंगावतंय. ज्या वादळाला शांत करणं कठीण आहे. थैमान घातला अनिकेतनं. काय सुंदर गोलंदाजी करतोय. ऑन साईडला वळवला गेलाय.
मिड ऑन मधून मागे आलाय बॉल, डीप मध्ये चाललाय, लॉंग ऑनला फिल्डर तिकडे जैनात आहेत, मिळेल ती फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे 15 या आकड्यावरती 15 रन्स ऑन बोर्ड. जवळपास आपण पाहिलं तर पहिल्या 4 बॉलमध्ये एकही धाव आली नव्हती. पहिल्या बॉलवरती रनआउट, त्यानंतर प्रणीतची विकेट, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा रनआउटच्या स्वरूपात अतुल भोईर बाद झालाय आणि आफ्टर द विकेट इथे सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 15 या आकड्यावरती. विष्णूजी शिंदे सर, DK अर्थातच दत्तात्रय कडब सरांना तुम्ही पाहतात पंचांच्या भूमिकेमध्ये. फार चांगली कामगिरी त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. या षटकातला अंतिम चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि एक विकेट मिळवण्यामध्ये यश मिळालं आहे. ते अनिकेत मुकादम नामक गोलंदाजाला. सॉफ्टने खेळाचा होता, लाऊड अपील झाली आहे बट इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ. इट्स क्लिअर नॉट आउट. गुड डिसिजन बाय अंपायर आणि योग्य निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 देखील पूर्ण. हे षटक नव्हतं खरं तर, हे गावदेवी क्षितिज 11 वेहलेसाठी सफल षटक होतं. ज्या ओव्हरमध्ये फक्त एक धाव आली, एक विकेट मिळवली आणि ज्या अतिरिक्त 2 विकेट आल्या त्या रनआउटच्या स्वरूपात सांघिक कोठ्यामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या अवघ्या आणि अवघ्या 15, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये माफ करा. धावसंख्या अवघ्या आणि अवघ्या 15. कपिलला आता मात्र जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. चांगली बॅटिंग मैदानामध्ये त्याला करावी लागेल. महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. आता या महत्त्वपूर्ण वेळी त्याची बॅट बोलणं फार इम्पॉर्टंट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बॉबीच्या विरुद्ध तब्बल 14 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये अनिकेत नवग्या एका धाब्याचे षटक हाताळला आणि जो दबाव बनवला होता क्षितिज 11 गावदेवी वेहलेवर तो नाहीसा केला. बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 3 विजेंद्र पाटील. ड्राव करण्याचा प्रयत्न, बॉल अगदी स्वीपर कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर पॉईंटला बॉल अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षक देखील यशस्वी राहिले. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 पुढे 16 या आकड्यावरती. धाबांची स्थिती सध्या संत झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या मंदावली. चला क्षितिज 11 गावदेवी क्रिकेट संघ वेहळे, वेळेच्या बाबतीत सहकारी आपला असू द्या विनंती आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आहे. नवीन फलंदाज वैदिक भंडारीला आपण पाहत आहोत. यंदाच्या हंगामामध्ये वाडेकर संघामध्ये अनेक असे नौके खेळाडू आपण पाहिले, ज्यामध्ये आवर्जून नामोल्लेख करेन ओम शेलरला देखील आपण पाहिलं, त्यासोबत जिग्नेशला आपण पाहिलं, वैदिकला आपण सध्या पाहत आहोत. चांगली कामगिरी त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळाली. ओम सध्या 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहे, पण जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा अप्रतिम प्रदर्शन नेहमीच त्याचं आम्ही जवळून पाहिलेलं आहे. बॉलिंग मार्कवरती विजेंद्र पाटील ड्राइव्ह करतोय, सुंदर फटका आहे, बट बॉलला अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षक देखील यशस्वी राहिले. स्लो केली बॉलची स्पीड, थोडी स्लो केली, बॉल मागे गेला, 1 रन मिळाली. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 1-1 धावेसाठी आता तरसावं लागतंय. 1-1 धावेसाठी आता झगडावं लागतंय मैदानामध्ये. जय जलेश्वर वाडेघर या संघाला सामना महत्त्वपूर्ण आहे. वेहळे विपक्ष वाडेघर ही लढत तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली गाव आयोजित जोवेलीकर चषक 2025 क्रिकेटचा रेड संग्राम. आजच्या पोलची पहिली लढत आहे. यापूर्वी एक्स्ट्रा पोलची एक मॅच आपण कंप्लीट केलेली आहे, त्यामध्ये जोवळीपाडा संघ विजयी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. MD सरकार, मितेश धुले फार खुश होते. यावेळेस इथे मात्र लक फॅक्टर ऑन. बॅट चेंज होती का
येस डेफिनेटली बॅट चेंज होती, विकेट किपर कडनं झालेली चूक. आता मात्र जीवनदान मिळालंय कपिल पाटीलला आणि 4 धावा. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. अप्रतिम संगीत आपण ऐकत आहात. रिबस अस्त्र बाहेर काढलंय आणि संपर्क झाला नाहीये. सीधे उंगली से यदि घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडते असं म्हटलं जातं. आता सरळ बॅटने काही केल्या धावा होत नाही येत ना, त्यामुळे आता आगळे वेगळे फटके देखील खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. षटक क्रमांक तिसरा विकल्प वापरला गेला आणि त्या तिसऱ्या विकल्पाने देखील फार चांगली कामगिरी मैदानामध्ये आतापर्यंत केली आहे. बॅटची मोठी एज, यावेळेस कोणती चूक नाहीये. शॉर्ट थर्ड मॅनला कॅच कंप्लीट केली आहे. कपिल पाटील मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज प्रशांत मैदानामध्ये दाखल झाले तुम्हाला पाहायला मिळेल. केतन चौधरी सारखा एक विस्फोटक फलंदाज अजूनही डगआउटमध्ये नक्कीच आहे. त्यामुळे बॅटिंग लाईनअप डीप असेल आज जय जलेश्वर वाडेकरसाठी. जबरदस्त कामगिरी वेहेले संघाची आपल्याला पाहायला मिळते. क्षितिजा 11 या नावानं आज संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय जोवेलीकर चषकामध्ये. आणि त्या दरम्यान तुम्ही पाहताय फार अप्रतिम कामगिरी देखील सध्याच्या घडीला क्षितिजा 11 गावदेवी क्रिकेट संघ वेहेळेला करताना आपण पाहत आहोत. लाल रंगाचे जर्सी परिधान करून ते आलेले आहेत. लाल रंग म्हणजे धोक्याचा असतो. लाल रंग आपण पाहिला ऑन रोड तर गाडी आपल्याला थांबवावी लागते आणि त्याच प्रकारे धावांची गती देखील थांबवली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्याच्या नंतर फार चांगली कामगिरी पुढच्या 12 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अनिकेत मुकादम सेकंड स्पेलमध्ये कॉमेंट्री बॉक्स एंडकडून कंटिन्यू करेल. VIP डाईस एंडकडून बॉलिंग मार्कवरती अनिकेत मुकादमला आपण पाहत आहोत. डीपमध्ये लॉंग ऑनला केतन मुकादम, डीपमध्ये मिड विकेट आहे. त्यानंतर डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे. ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. कॅच कठीण होती, कॅच तर ड्रॉप झाली. हाफ चान्स होता. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना उधी मिळाल्या. 2 रन्स इथे कंप्लीट करण्यात आलात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुपर्ब आउटस्टँडिंग रनिंग बिटवीन द विकेट. कॉर्डिनेशन ताळमेळ फार महत्त्वाचं आणि सध्या चांगलं ताळमेळ आपल्याला पाहायला मिळालं. या 2 फलंदाजांवरती आता पूर्णतः दबाव आहे. इथनं दाबा बनवण्याची जबाबदारी या 2 फलंदाजांवरती असेल. सध्या धावफलक आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवतात 23 माफ करा 23 वरती. हा फटका देखील चांगला आहे. प्रोडक्टिव्ह स्ट्रोक आहे. धावा बनवणारा फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रेगला क्षेत्ररक्षक नाहीये त्याचा फायदा घेतलाय. नौका खेळाडू ताऱ्यासारखा चमकला आजच्या रात्रीमध्ये. मच प्रथमेश सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमदार चषकाचे दमदार आयोजक आदरणीय हरीश शेठ धुळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे जोविलीकर चषकामध्ये. नुकतंच आपण एक मोठी क्रीडा स्पर्धा पाहिली ज्या स्पर्धेमध्ये खरं तर वाडेकर संघाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक हरीश शेठ धुळे आपलं हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय गणेश शेठ धुळे साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. येस पाण्याची मागणी केली जाते. पाण्याची मागणी केली जाते लक्षात द्या. नाही येस
चला विनंती असेल भडवल B+ आणि हेंद्रेपाडा या दोन टीममध्ये यापुढील सामना असेल. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. भडवल B+ आणि त्यांना फाईट करेल हेंद्रेपाडा. गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा. अनिकेत मुकादम हो दम देत आहेत सध्या. मुकादम देखील आपला दमखम दाखवतात या क्रीडांगणावर. फार चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाज इम्प्रेस करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये बॉबीनं जरूर जास्त दाबा खर्च केला पण त्यानंतर इम्पॅक्ट टाकला प्रत्येक बॉलरनं. सरळ बॅटर लॉफ केला. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. व्हॉट अ ब्युटिफुल शॉट. शॉट ऑफ द नाईट असं म्हणावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटर वैदिक भंडारीचा बॅटमधनं ब्लास्टेड सिक्सर. बघा प्रणित काय लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळाला. धाबसंख्या झाल्या षटकाराच्या मदतीने 35. 35 आकड्यावर धावफलक. यदा कदाचित 45 ओलांडली धावसंख्या तर बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. काटेकी टक्कर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटतील हा ना पण केतन मुकादम तिथे आहेत. या वेहले संघाचे जडेजा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चपळ क्षेत्ररक्षक आहेत. शेवट झाला या षटकाचा. 4 षटकांचा अंत. शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल धावसंख्या धावफलकावरती 36. एंड ऑफ द 4th ओव्हर. अखेरीस 36 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 14 त्यानंतर 1 त्यानंतर 6 आणि आता 15 आपण पाहतोय. म्हणजे पहिलं आणि चौथं षटक थोडं महागडे राहिले आणि त्या अनुषंगाने धावांची गती वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली. 36 36 धावा सध्या धावा फलकावरती आहेत. चला वेळ जास्त घेऊ नका. शेवटचं षटक अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निलेश पाटील आपण पाहत आहात. फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे धावतायत. धावत राहतील. पाहत राहतील. मैदानाच्या दुप्पट लांब वैदिक भंडारीचं आक्रमण आणि फक्त आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. पाठवलंय बॉलला हवाई यात्रेवर. इट्स अ टॉवरिंग सिक्सर. What a power packed hit it was. What a terrific hit. काय बॅटिंग करतो वैदिक भंडारी. हा नौका खेळाडू आता अक्षरशः ताऱ्यासारखा चमकतोय. जोवेलीकर चषक या स्पर्धेमध्ये प्रत्येकाची मन जिंकतोय. तारणहार बनतोय वाडेकर संघासाठी. थांबून खेळलाय. मागे क्षेत्ररक्षक आहेत. कॅच केले ड्रॉप. आता नशिबाची गोळी खाऊनच आलाय सोबत. आणि इथे बघा क्या बात आहे. आज नशीब आहे सोबत. वैदिक मात्र फार चांगली कामगिरी करतोय आणि त्याच्या मेहनतीला नशिबाची देखील साथ लाभते. लक फॅक्टर ऑन झालाय. कॅच तर कॅच ड्रॉप झाली आणि रनआउट मध्ये देखील बचावला गेला. आज काही खैर नाही. आज जेवणासोबत नशिबाची गोळी देखील खाऊन आलेला वैदिक भंडारी आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय. मेरिटवर खेळतोय. चेंडू बघून फटके एक्झिक्यूट करताना सध्याच्या घडीला वैदिक भंडारीला आपण पाहतोय. मन जिंकले त्या खेळाडूनं. फार चांगली कामगिरी मैदानामध्ये त्याची आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब कामगिरी. पुन्हा एकदा ऑनसाइडला बळवण्याचा प्रयत्न. ऑनसाइड पॅक केले वैदिकसाठी कारण स्ट्रॉंग आहे तो झोन. आणि इथे मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय. रनआउटची संधी आहे. पोहोचलाय की नाही तिसऱ्या पंचांची माग केली आहे.
चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, विकसित झालेलं हे तंत्रज्ञान आहे आणि ते चेक केले जात आहे. साईड अँगल वरून चेक केलं जाईल. 2 ते 3 अँगल इथे आहेत आणि प्रत्येक अँगल वरून पाहिलं जाईल. चला विनंती असेल हेंद्रेपाडा या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या, कारण की भडवल B+ या टीमचे संगनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल हेंद्रेपाडा या टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. नक्कीच नक्कीच टॉस केला जाईल. फलंदाज बाद आहे. दुसऱ्या धाब्याच्या शोधात फलंदाज बाद. हॅलो ए मध्ये नको लावतो. नवीन फलंदाज नीरज मैदानामध्ये दाखल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. नीरज येतोय मैदानात. विकेट भरपूर गमावलेले आहेत. जय जलेश्वर वाडेकर या संघाने निम्मा संघ गारात आहे. 3 चेंडू सखे अजूनही शिल्लक. या ओव्हरमध्ये 9 धावा एकवटल्यात. समोरच्या दिशेने लॉफ केला. मिस टायमिंग आहे. यावेळेस विकेटची दाट संभावना आहे. 2 क्षेत्ररक्षक अखेर एकाने झेल संपादित केलाय आणि वैदिक भंडारी नावाचं वादळ शांत झालंय. विकेटचा पतन मैदानामध्ये. वैदिक भंडारी बाद. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. ताबडतोड बॅटिंग केली आहे, कारण आपण पाहिलं तर वैयक्तिक जवळपास 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली आणि आज जय जलेश्वर वाडेकर संघासाठी ड्रॉप सीनचा हिरो म्हणून तो कामास आलाय. अतिशय दयनीय अवस्था होती जेव्हा वैदिक भंडारी मैदानामध्ये आला आणि त्यानं संघाला सुस्थितीमध्ये आणलं. फायटिंग टोटलपर्यंत त्यानं संघाला पोहोचवले. सध्या स्कोर कार्ड आले ते 45 तब्बल 45 आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर असं वाटलं होतं की या संघाच्या 30 ते 35 धावा होतील की नाही, पण सध्या 45 झाल्यात. आता वाडेकर संघाचा प्रयत्न असेल 50शी ओलांडण्याचा. एकंदरीत 50 ते 52 धावा जर का यदा कदाचित स्कोर कार्डवरती लागल्या तर गोलंदाजी अटॅक वाडेकर संघाचा अफलातून आहे. कपिल पाटीलला आपण पाहतो, अतुल भोईरला आपण पाहतो, त्यानंतर सिद्धू पाटील यांना आपण पाहतो, प्रणित पाटील, सर्वेश पाटील. गोलंदाजी अटॅक भन्नाट आहे. 2 to go. बॅक ऑफ द एंड ऑन साइड ला. व्हाट अ शॉट. आते ही ठोक दियाय लॉन्ग ऑनच्या डोक्यावरनं. इट्स आउट ऑफ द पार्क. साधावा. यावेळेस देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चालला मागे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. खर तर 2 धावा इथे अंकित केल्या जातात. तिसऱ्या धाबेसाठी पलटतायत आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होईल. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि चेसिंग खर तर रोशन सर या स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी आहे आणि त्यामुळे विकेटचा फारसा इम्पॅक्ट पडणार नाही. डाव संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर. 53 धावा धावफलकावरती. 3 ओव्हर नंतर खरं तर वाडेकर संघाचे घरबसले समर्थक देखील मनातल्या मनात म्हणत असतील की 30 ते 35 होत आहेत की नाही, पण अतुल त्यानंतर वैदिक भंडारीने केलेली बॅटिंग आणि धावसंख्येला मिळालेली गती. शेवटच्या चरणाला भूषणने देखील 8 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि डाव संपला पहिला. झाल्या धावा 53. 54चं टार्गेट. चला आपण टॉस करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती समाजसेवक, उद्योजक आणि आमदार चषकाचे दमदार आयोजक आदरणीय हरीश शेठ धुळे साहेब उपस्थित आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया.
हेंद्रेपाडा आणि सामना असेल भडवल बी प्लस. चला दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि आपण टॉस देखील करूया. जोविलीकर चषकाचं आयोजन. काटा असा कॉल आहे आणि आलाय छापा. मोरिया 11 हेंद्रेपाडा या टीमने टॉस जिंकलाय. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. मोरिया 11 हेंद्रेपाडा या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे. समोर भडवल बी प्लस हा संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? 5 षटकांच्या मॅचमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली आणि ग्रामस्थ मंडळ जोविली आदरणीय विष्णूदादा धुळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? नाही, आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि मी धन्यवाद देतो विष्णुदादांचे. त्यांनी आम्हाला इथे खेळायची संधी दिली. तर नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्यासोबत भडवल बी प्लस या टीमचे संघनायक आहेत. वाईल्ड कार्ड एंट्री मिळते संघाला. कसं वाटतंय? कारण की खऱ्या अर्थाने मोहाची वाडी हा संघ खेळणार होता, परंतु काही कारणास्तव तो संघ उपस्थित राहिला नाही, त्यामुळे तुम्हाला संधी मिळते. टॉस गमावलाय. प्रथम बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? ज्याप्रमाणे आयोजन नियोजन केलंय या स्पर्धेचं. आयोजन तर खूप छान आहे आणि आम्हाला इथं खेळायला संधी भेटली, तेच आम्ही धन्यवाद आहे. तर नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस जिंकलाय मोरिया 11 हेंद्रेपाडा या टीमने आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी, ते म्हणजेच भडवल बी प्लस या टीमला या पुढीलच्या मॅचमध्ये. चला विनंती असेल दोन्ही कॅप्टन हेंद्रेपाडा आणि भडवल बी प्लस आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. तर नक्की सुवर्ण संधी आहे जय जलेश्वर वाडेकर या टीमला. कुमार नैतिक विष्णू शेठ धुळे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 54 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. क्षितिजा 11 गावदेवी वेहेले या टीमला या सामन्यामध्ये. अ 54 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. सामना जिंकण्यासाठी 54 धावांचं टार्गेट आहे. क्षितिजा 11 वहेले हा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. निलेश जाधव पुरस्कृत हा संघ आणि दुसऱ्या बाजूला जय जलेश्वर वाडेकर संघ आपण पाहतोय. आदरणीय विष्णू शेठ धुळे साहेबांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि वाडेकर या टीमला सुवर्ण संधी आहे
विकेट हॅट्रिकसाठी कुमार नैतिक विष्णू शेठ धुळे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रमुख आयोजक या स्पर्धेचे आपण पाहतोय जोविलीकर चषक 2025 नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. आदरणीय विष्णू दादा धुळे असतील, रमेश धुळे, तुषार धुळे, सुनील धुळे, सागर धुळे आणि स्वप्नील धुळे आणि बाळा माळी आणि सुरेश धुळे ही संपूर्ण आयोजन कमिटी आहे. पहिला चेंडू आला डॉट बॉल, नॅचरल लेग ब्रेक. हा चेंडू आपण पाहिला. फिरकीचं माहेरघर ज्या संघाला म्हटलं जातं, वाडेघर संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि या संघाने चांगली धावसंख्या बनवली आहे, कारण की सुरुवातीला संघ बॅकफूटवरती होता. क्या बात आहे, इनफिल्डच्या वरून खेळतायत अपिश अँड पनिश. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर या इनिंग मधील हा पहिला चौकार येतोय फलंदाज लवलेशच्या बॅटमधून. लवलेश पाटीलने हा चौकार लगावलाय आणि यस क्लीन बोल्ड. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. चौकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलंय, तंबूचा रस्ता दाखवलाय लवलेश पाटील. बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. न्यू बॅट्समन मयुरेश पाटील येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन, भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा. आजची पहिली रात्र आहे आणि रेग्युलर हाफमधील हा पहिला सामना सुरू आहे. एक्स्ट्रा हाफमधून जोविलीपाडा या टीमने नक्कीच पहिला सामना जिंकला आहे. मयुरेश ऑन स्ट्राइक. क्या बात है, क्या बात है. लेग ब्रेक हा चेंडू. सुरेख गोलंदाजी कपिल पाटील करतायत. या पहिल्या षटकामध्ये आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 4. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 54 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय कपिल पाटील. आलाय हा डॉट बॉल. या षटकामध्ये कपिल पाटीलने चांगली गोलंदाजी केली आहे, कारण की P1चं हे षटक आहे. फक्त 2च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 4 धावा खर्च करतोय. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या कपिल पाटीलसाठी, कारण की या P1च्या षटकामध्ये अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलंय आणि एक फलंदाज देखील बाद केलाय आणि या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलंय विष्णू शेठ धुळे पुरस्कृत जय जलेश्वर वाडेगर या टीमला. 24 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 50. थँक यू सो मच. गोलंदाज अतुल भोईर. क्या बात आहे, क्या बात आहे. कटर चेंडू आपण पाहिला. ही खासियत आहे अतुल भोईर यांची. भवानी स्पोर्ट्सचे ते ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत अतुल भोईर. आला हा डॉट बॉल. ज्याप्रमाणे
कपिल पाटीलने सुरुवात केली होती पहिल्या षटकाची डॉट बॉलने, त्याचप्रमाणे सुरुवात झाली आहे या दुसऱ्या षटकाची. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर आहे चेंडू. विजेंद्र पाटीलला देखील शांत ठेवलं जात आहे. रातो के कातील विजेंद्र पाटील स्ट्राईक इनला आहे. रन मशीन क्षितिजा 11 गावदेवी वेहेले या टीमची बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत डॉट. चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. 54 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅचमध्ये. वाडेकर या टीमला हाफ ट्रॅकर आहे. चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स मिळालं आणि सरळ जाऊन विकेट किपर सिद्धू पाटीलच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. सलग चालाय. हा तिसरा डॉट बॉल. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी याही षटकामध्ये होतीये. कपिल पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज अतुल भोईर. आमच्यासोबत आमचे ऑफिशियल गुणलेखक वरुण धुळे आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यांचं देखील मी विशेष आभार मानतो. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून. तीन चेंडू सलग डॉट फेकले होते, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती येतोय हा षटकार. धावसंख्या इन डबल फिगरमध्ये 10. एक चांगलं बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, कारण की 8 नामवंत संघांचा सहभाग आजच्या रात्रीमध्ये आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. विष्णू शिंदे सर आणि दत्ता सर आहेत. दत्ता कडव सर, डीके सर, डीके या नावाने सुपरिचित आहेत. एक डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर. धावसंख्या 10. चांगली गोलंदाजी, डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक सुरू आहे. दुसरं एक चेंडू शिल्लक या षटकातील. क्या बात आहे, गॅपमधून फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 40. चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. बघा 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक देखील आहे. नेक्स्ट मॅच मोरिया 11 हेंद्रेपाडा आणि त्यांना फाईट करेल भडवल B+ या 2 संघांमध्ये हा सामना असणार आहे. यापुढील कपिल पाटील येत आहे सेकंड स्पेलमध्ये. ज्या कपिल पाटीलने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलं होतं, त्याच कपिल पाटीलवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. चेंडू बनवायच्या धावा 40 या मॅचमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत मयुरेश पाटील. ऑन साइडला लॉफ्टेड हिट, पाठवलंय स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर वेहेले गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. सहाने पुढे जाईल 20. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय षटकाराने. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे डीपमध्ये. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण अतुल भोईर होते डीपमध्ये.
मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 21-21. कुमार नैतिक, विष्णू शेठ धुळे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ही सुवर्ण संधी आहे नक्कीच जय जलेश्वर वाडेकर या टीमला. मान्यवरांची मानदियाळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती. हरेश शेठ धुळे साहेब उपस्थित आहेत. त्यानंतर पाहिलं गेलं तर त्यांच्या समवेत सुरेश शेठ धुळे साहेब देखील उपस्थित आहेत. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार. ज्या कपिल पाटीलने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या त्याच कपिल पाटीलवरती प्रत्ययला चढवला जातोय. आक्रमण चढवलं जात आहे कपिल पाटीलवरती. महागडी गोलंदाजी या षटकामध्ये. धावसंख्या 27. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 27 धाव बनवायच्या आहेत. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना बॅलन्स झालाय. सामना 50-50 आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना झुकू शकतोय. 15 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. अपील करतायत परंतु बॅटची कट आहे आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 28. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे क्षितिजा 11 गावदेवी वहेले या संघाने. नेक्स्ट मॅच आहे मोरिया 11 हेंद्रेपाडा आणि त्यांना फाईट करेल भडवल B+. या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. लाईन लेन खूप चांगली आहे. खूप चांगला टप्पा आपण पाहिला आलाय. हा डॉट बॉल. 13 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 26. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा बनवायच्या आहेत 26. या मॅचमध्ये क्षितिजा 11 गावदे वेहेले या टीमला निलेश जाधव पुरस्कृत संघ आणि दुसऱ्या बाजूला विष्णू शेठ धुळे पुरस्कृत संघ जय जलेश्वर वाडेकर. प्रणित हाफ ट्रॅकर त्याला पाठवलाय मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर षटकार.
मॅच पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय षटकाराने. ही ओळख आहे विजेंद्र पाटीलची. 20 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लकीत 11, बनवायच्या धाव 20 या मॅच मध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक डीप मध्ये. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. धावाची संधी. पाहावं लागेल काय घडलंय. आणि यस DRS सॉफ्ट सिग्नल. डीके सर सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि आपण चेक करूया निर्णय काय आहे. पंच या आपण. पंच विनंती आहे आपण या. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. वाडेकर संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. निर्णय येईलच पंचांच्या माध्यमातून. आणि यस नॉट आउट आहे. नॉट आउट आहेत आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 36-36 जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू बनवायच्या धावा 18 या मॅचमध्ये. चला सामना आपण सुरू करायचा आहे. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज या सामन्यामध्ये. दहा चेंडू बनवायच्या धावा 18 या सामन्यामध्ये. विजेंद्र पाटील स्ट्राईक इनला आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे क्षितिजा 11 गावदेव वेहले या संघाने. ऑन साइडला नटराज स्टाईलने खेळतात. एलिव्हेशन नाहीये. डीप मध्ये फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय.
फलंदाज झाले बाद विजेंद्र पाटील. बॅक टू द पविलियन. कॅमेरामन आमचे अत्यंत जवळचे मित्र दीपकजी खाडे यांचं देखील स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. विकेट मिळवली आहे गोलंदाज प्रणित पाटीलने आणि आता मात्र इक्वेशन आहे 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी न्यू बॅट्समन येत आहेत. निलेश पाटील चौथ्या क्रमांकावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. सामना अजूनही बॅलेन्स आहे कारण की अंतिम षटकामध्ये सिद्धू पाटील सारखा गोलंदाज या टीममध्ये आहे. चेंडू शिल्लक आहेत 9, धाव बनवायचे 18. निलेश पाटील ऑन साइडला फटका चांगल्या टीपमध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत अतुल भोईर. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग ऑन द स्टंप पैकी ॲक्युरेट पैकी डीपमधून मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 37 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 17 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8, बनवायच्या धावा 17 या मॅचमध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. याही चेंडूवरती शांत ठेवलंय प्रणित पाटीलने. मयुरेश आणि निलेश पाटील ही जोडी आपण पाहतोय. धावसंख्या 38, 38 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि कंपल्सरी या 16 धावा बनवावे लागतील या सामन्यामध्ये. काय गोलंदाजी होते, षटकारानंतर विकेट मिळवली, त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय या षटकामध्ये ओव्हर द विकेटने. यावीस फटका फसलाय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल लॉंग ऑफला टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज निलेश पाटीलचा खेळ लागतोय. अजून एक धक्का क्षितिजा 11 गावदेवी वहेली या संघाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38, 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा कंपल्सरी 16. थँक्यू सो मच. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. फिरकी विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धू पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या 16 धावा डिफेंड करण्यासाठी. स्ट्राईक इनला फलंदाज मयुरेश पाटील आणि न्यू बॅट्समन केतन मुकादम. 6 चेंडू बनवायचे धावा 16. एक चांगलं बॅटल या षटकामध्ये. ड्राईव्ह करतात टीपमध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑनला. एक धाव झाली पूर्ण. कपिल पाटील होते. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 15 धावा. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता मात्र समीकरण कठीण होत चाललंय या सामन्यामध्ये. केतन मुकादम ऑन स्ट्राईक. केतन मुकादम एक विस्फोटक फलंदाज आहे. पाचव्या क्रमांकावरती आलाय. वेल फिनिशर आहे केतन मुकादम. सिद्धू पाटील एक चांगलं बॅटल.
सिद्धू पाटीलकडे एक्सपिरियन्स आहे. क्या बात है, क्या बात है. लेग ब्रेक हा चेंडू. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम, आउटस्टँडिंग गोलंदाजी. एक्सपिरियन्स इज गुड टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय. 4 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मिस्टामिंग, जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. येणारे 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 14. काय गोलंदाजी होतीये या अंतिम षटकामध्ये. सिद्धू पाटीलने अनेक सामने जिंकून दिलेत वाडेकर या टीमला. 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 14. स्ट्राईक इनला फलंदाज अत्यंत टॅलेंटेड गुणवान खेळाडू आपण पाहतोय मयुरेश पाटील ऑन स्ट्राईक. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. मिस्टायमिंग स्ट्रोक परंतु इनफिल्डच्या वरून आणि सीमा रेषेच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन झालाय. लॉंग स्टॉप, सीमा पार. हा येतोय चौकार. नशिबाच्या या 4 धाव मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या क्षितिजा 11 गावदेवी वहेली या टीमला. सामना अजूनही संपला नाहीये कारण की येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 2 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. वेगवान वेगवान चेंडू ही खासियत आहे सिद्धू पाटीलची. आणि आलाय हा डॉट बॉल आणि या डॉट बॉलने या टीमचे पुरस्कर्ते आणि जोविलीकर चषकाचे प्रमुख आयोजक विष्णू शेठ धुळे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहू शकाल कारण की त्यांच्या टीमने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केले. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. जय जलेश्वर वाडेकर या संघाने. वाडेकर संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अभिनंदन सिद्धू पाटील अँड कंपनी. अभिनंदन विष्णू शेठ धुळे यांचं जे पुरस्कर्ते आहेत या टीमचे. वेहले या टीमला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. निलेश जाधव पुरस्कृत हा संघ आहे आणि त्यांना विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे वैदिक भंडारी ज्याने बनवल्या 25 धावा या मॅच मध्ये. वैदिक आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.